मिरजेत पोटच्या 2 गोळ्याला आईनेच विकले प्रत्येकी 20,000 रुपयांना. मिरजेत आईने स्वतःच्या 2 मुलांना विक्री केल्याची घटना घडली आहे. प्रत्येकी 2 मुलांना 20,000 रुपये प्रमाणे 2 लहान मुलांची विक्री करण्यात आली होती. तिसऱ्या 5 दिवसाच्या मुलाची विक्री करत असताना महिला बालकल्याण समाज, सांगली जिल्हा यांच्या पथकाने कारवाई करत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी महादेव वाघमारे यांनी तक्रार दिली आहे. याबाबत मनीषा जाधव, राहणार सुभाषनगर, उमाजी रमेश लोंढे, सुरेखा लोंढे, दशरथ लोंढे, सचिन गोसावी, राहणार माधवनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी मनीषा जाधव हिने 1.5 वर्षापूर्वी आपल्या पहिल्या बालकाला 20,000 रुपयाला कोल्हापूर चाळ मिरज या ठिकाणी विकले होते. त्यानंतर माधवनगर येथे आणखी एका बालकाला विकले. याबाबत तिला मागील आठवड्यात मुलगी झाल्यानंतर तिला सुद्धा विकण्याचा प्रयत्न करत असताना सदरचा प्रकार उघडकीस आला. सदरची 3ही बालके महिला बालकल्याण समितीने ताब्यात घेतली आहेत. त्यांना सध्या मिरजेतील फाटक अनाथ आश्रम या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सदरची कारवाई जिल्हा महिला बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, आयशा दानवडे, शानूर दानवाडे, आरती निडसोसे यांच्या पथकाने केली. अधिक तपास PSI विनायक मसाळे करत आहेत.